4 मे रोजी तमिळनाडू विधानसभेचा निकाल लागलेला आहे। मात्र असं असूनही तमिळनाडूमध्ये आत्तापर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकला नाहीये। तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी टीव्हीके पक्षाचे विजय यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला होता। मात्र त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करूनही त्यांना आत्तापर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली नाहीये। त्यांच्यासाठी कारण असं सांगितलं गेलं, जेव्हा कालच अभिनेते विजय, टीव्हीके पक्षाचे प्रमुख अभिनेते विजय यांनी कालच राज्यपालांची भेट घेतलेली होती आणि सत्ता स्थापनेचा दावा केलेला होता। पण असं करूनही त्यांनी आज पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेतली आणि भेट घेत सत्ता स्थापन नेमकं का होऊ देत नाही अशा पद्धतीने विचारणा केली। पण या सगळ्यामध्ये राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यपालांचं मत असं आहे की तुमच्याकडे असणाऱ्या बहुमताच्या आमदारांची संख्या सध्या नाहीये, त्यामुळे तुम्हाला शपथ देऊ शकत नाहीये। पण या सगळ्यामध्ये टीव्हीके पक्ष हा तमिळनाडूमध्ये सध्या सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। त्यांच्याकडे 108 आमदार त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले आहेत। सोबतच काँग्रेस पक्षाच्या 5 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। पण 118 जो बहुमताचा आकडा आहे तो आकडा टीव्हीके पक्षाकडे नसल्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ घेण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत। पण हे असं सगळं असताना टीव्हीके पक्षाला शपथ घेता येऊ शकते का, त्या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असल्याचं आपल्याला बघायला मिळतं, तो आहे सरकारी आयोग। या सरकारी आयोगाने सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने काही शिफारशी केलेल्या होत्या आणि त्या शिफारशीचाच आधार घेत आता टीव्हीके पक्ष मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्याच अनुषंगाने या चर्चा सुरू झालेल्या आहेत। नेमका सरकारी आयोगाने काय सांगितलेलं होतं, त्याच्या शिफारशी काय आहेत, सध्या तमिळनाडूच्या राजकारणामध्ये काय घडत आहे, या सगळ्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म पाहत आहात। खरं तर तमिळनाडूमध्ये मागच्या काही वर्षांपासून DMK आणि AIDMK या दोन्ही पक्षांच्या सत्ता आलटून पालटून असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। पण यावेळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अभिनेता विजय यांनी मागच्या वर्षी स्थापन केलेल्या टीव्हीके पक्षानं जोरदार मुसंडी मारत 108 आमदारांची संख्या जी आहे ती विधानसभेमध्ये जिंकल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। विजय यांनी जरी 108 आमदार त्यांच्या पक्षाने जिंकलेले असले तरी बहुमतासाठी लागणारा 118 आमदारांचा जो आकडा आहे तो विजय यांच्या पक्षाकडे नाही आणि त्यासाठी विजय यांना साधारणतः 10 आमदारांचं संख्याबळ जे आहे ते कमी पडताना बघायला मिळतं। या सगळ्याच्या अनुषंगाने मागच्या 2 दिवसांपासून तमिळनाडूमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। काँग्रेस पक्ष ज्याने DMK सोबत विधानसभेची निवडणूक लढवलेली होती त्या काँग्रेस पक्षानं DMKला सोडचिठ्ठी देत आपले 5 आमदार जे आहेत ते विजय यांच्यासोबत पाठवल्याचं आपल्याला बघायला मिळालं। पण असं असतानाही विजय यांच्या पक्षाकडे काँग्रेस आणि TVK या दोन्ही पक्षांचा मिळून फक्त 113 आमदारांचाच पाठिंबा झाल्याचं बघायला मिळालं आणि 5 आमदार त्यांना कमी पडल्याचं चित्र बघायला मिळालं। इतर काही छोटे पक्ष आहेत ते विजय यांना पाठिंबा देतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। मात्र त्या सगळ्या आमदारांच्या सह्यांचं पत्र जे आहे ते राज्यपालांकडे सुपूर्त विजय हे करू शकले नाहीत। खरं तर कालच विजय यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केलेला होता आणि आज चेन्नईमध्ये विजय यांचा शपथविधी सोहळा होईल अशा पद्धतीच्या चर्चा रंगलेल्या होत्या। कारण त्या पद्धतीनं जोरदार तयारी जी आहे ती चेन्नईमध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। पण असं असताना आज विजय यांचा शपथविधी होऊ शकलेला नाही आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका ठरली ती म्हणजे तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची। राजेंद्र अर्लेकर यांची भूमिका अशी आहे की तमिळनाडूमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की तमिळनाडूमध्ये आम्हाला स्थिर सरकार द्यायचं आहे, त्यामुळे स्थिर सरकार द्यायचं असेल तर सरकारसाठी लागणारा जो संख्याबळ आहे आकडा आहे आमदारांचा 118चा तो विजय यांनी पहिल्यांदा सादर करावा आणि त्यानंतरच विजय यांना शपथ दिली जाईल ही भूमिका खरं तर राज्यपालांनी घेतल्याचं बघायला मिळालेलं। म्हणजे 113 आमदारांच्या जरी सह्या दिलेल्या असल्या तरी विजय आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं हे मत आहे की इतर काही आमदार आम्हाला सपोर्ट करू शकतात अशा पद्धतीची भूमिका आहे। त्यामुळे आधी राज्यपालांनी आम्हाला शपथ द्यावी अशा पद्धतीची भूमिका खरं तर त्यांच्याकडनं घेतल्याचं बघायला जातंय। पण असं असताना राज्यपालांची भूमिका खूप कठोर आहे, त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांना आत्तापर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथ घेता आलेली नाहीये। आता या सगळ्यामध्ये विजय यांना एक अत्यंत महत्त्वाचा आधार विजय यांचा पक्ष घेऊ शकतो आणि तो म्हणजे सरकारी आयोगाचा आधार। सरकारी आयोग नेमकं काय आहे आणि त्या आयोगाने नेमकं काय शिफारसी केलेल्या होत्या आणि त्याचा फायदा विजय यांच्या पक्षाला नेमका कशा पद्धतीने होऊ शकतो हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू। खरं तर न्यायमूर्ती सरकारी आहे यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं 1983 साली हा एक आयोग गठीत केलेला होता आणि या आयोगानं आपल्या शिफारसी ज्या आहेत त्या 1988 मध्ये सरकारला सादर केलेल्या होत्या। साधारणतः या आयोगाकडनं सरकारला ज्या शिफारशी सादर केल्या गेलेल्या होत्या त्या शिफारशी ज्या आहेत त्या 247 शिफारशी
आयोगाकडनं सादर केलेल्या होत्या सरकारला, आणि हा सगळा राज्यपाल असतील म्हणजे सरकार आणि सरकार स्थापनेसाठी राज्यपालांची भूमिका आणि नेमकं सरकार स्थापन करण्यासाठी काय काय गोष्टी असाव्यात या अनुषंगानं या सरकारी आयोगाच्या वतीनं ह्या शिफारशी ज्या आहेत त्या सरकारकडे केल्या गेलेल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं म्हणजे नेमकं सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल नेमकं कुणाला बोलवू शकतात या अनुषंगाच्या त्या सगळ्या शिफारशी असल्याचं आपल्याला बघायला मिळत. म्हणजे 247 जरी शिफारशी असल्या तर त्यातल्या काही महत्त्वाच्या शिफारशी मी सांगतो. त्यातली एक सगळ्यात पहिलं म्हणजे प्राधान्यक्रम आयोगानं ठरवून दिलं होतं. म्हणजे राज्यपाल सरकार स्थापनेसाठी नेमकं कुणाला बोलवू शकतात याचा प्राधान्यक्रम खरं तर एक प्रकारे या सरकारी आयोगानं जो आहे तो आखून दिल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं. आणि त्याच आयोगाच्या अनुषंगानं किंवा त्याच आयोगाच्या प्राधान्यक्रमानं इथून मागे सरकार स्थापन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो. आयोगाचा प्राधान्यक्रम नेमका काय होता तर आयोग असं म्हणतो की त्यांचा सगळ्यात पहिला प्राधान्यक्रम हा आहे की निवडणूक पूर्व आघाडीतील सर्वात मोठा पक्ष जो असेल त्याला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं जावं. तमिळनाडूच्या बाबतीत जर आता आपण सांगायला गेलं तर तमिळनाडूमध्ये 3 पक्षांनी प्रामुख्यानं निवडणुका लढल्या होत्या. म्हणजे NDA जे AIADMK आणि भारतीय जनता पार्टी यांच्या दोघांची युती होती, त्यांनी निवडणूक लढवलेली होती. दुसरी होती DMK आणि काँग्रेस यांची दुसरी आघाडी होती. आणि तिसरा TVK जो अभिनेता विजय यांचा पक्ष आहे ज्यांनी पहिलीच निवडणूक लढवली त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. आयोग सांगतो की निवडणूक पूर्व आघाडी त्यातला सगळ्यात मोठा पक्ष असेल त्याला सगळ्यात पहिलं बोलावण्यात यावं. पण या दोन पक्ष म्हणजे DMKची आघाडी मी सांगितली आणि AIADMKची आघाडी सांगितली, पण या दोन्ही पक्षांकडे सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारं संख्याबळ जे आहे ते नाहीये. म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी 118 आमदार लागतात. या दोन्ही पक्षांकडे खरं तर हे 2 अंकीच आमदारांची संख्या या दोन्ही पक्षांकडे असल्याचं, दोन्ही आघाड्यांकडे असल्याचं बघायला मिळालं. त्यामुळं या दोन्ही आघाड्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. दुसरी जो प्राधान्यक्रम आहे तो प्राधान्यक्रम असा आहे की सर्वात मोठा पक्ष म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये जो सगळ्यात मोठा पक्ष असेल, ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतील त्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं जावं, की त्यांनी सत्ता स्थापनेसाठी ते दावा करू शकतो. हा दुसरा मुद्दा आहे. पण या दुसऱ्या मुद्द्यामध्ये अभिनेता विजय यांचा पक्ष TVK जो आहे तो अगदी फिट बसताना बघायला मिळतो. कारण सिंगल लार्जेस्ट पार्टी आपण ज्याला म्हणतो ती सिंगल लार्जेस्ट पार्टी तमिळनाडूमध्ये TVK जो विजय यांचा पक्ष आहे ती असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यांच्याकडे 108 आमदार आहेत. त्यामुळं तोच आधार घेत त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. बाकी त्यांनी प्राधान्यक्रमानुसार सांगायला गेलं तर तिसरा प्राधान्यक्रम दिला आहे की निवडणुकोत्तर आघाडी किंवा गट जर कोणी स्थापन केला तर त्यांना देखील तुम्ही सत्ता स्थापनेसाठी बोलवू शकता. ही तिसरी आघाडी आहे. पण प्राधान्यक्रमानुसार जर सांगायला गेलं तर दुसऱ्या प्राधान्यक्रमामध्ये TVKचे विजय जे आहेत ते फिक्स बसत असताना आपल्याला बघायला मिळतं. पण असं असताना राज्यपालांनी जर भूमिका घेतली आणि दुसऱ्या कुठल्या पक्षानं तमिळनाडूमध्ये जर साधारणतः आघाडी केली तर त्यांना राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी बोलावू शकतात. आता ही आघाडी कशा पद्धतीने होऊ शकते, ज्या चर्चा सुरू होत्या DMK आणि AIADMK या दोन्ही पक्षांची आघाडी होऊ शकते अशा पद्धतीच्या चर्चा खरं तर काल रात्रीपासून खूप जोरदार पद्धतीने सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं होतं. पण DMKने या बातमीचं पूर्णपणे खंडन केलेलं आहे. या बातमीची चर्चा आणखी यासाठी सुरू झाली की AIADMK यांच्या पक्षाचे आमदार सध्या जरी कमी असले तरी त्यांनी रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू केल्याचं बघायला मिळालेलं आहे. आणि आपल्या सगळ्या आमदारांमध्ये साधारणतः 47 पैकी 27 ते 30 आमदारांना त्यांनी पॉंडिचेरीमधील एका रिसॉर्टवरती ठेवलेलं. त्यामुळं या आघाडीची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं बघायला मिळालं. पण DMKने मात्र या आघाडीला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळं दुसरा प्राधान्यक्रम जो आहे तो सगळ्यात मोठा पक्ष आणि त्यालाच निमंत्रण, यामध्ये TVK त्यांचा पक्ष आणि विजय हे फिट बसत असताना आपल्याला बघायला मिळतात. पण हे सगळं करत असताना आयोगानं आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आयोगाने म्हटलेलं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये फ्लोर टेस्ट म्हणजे विधानसभेमध्ये आमदारांची संख्या किंवा आमदारांचं बहुमत सिद्ध करणं हे अनिवार्य आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची शिफारस या सरकारी आयोगाच्या वतीनं केल्याचं बघायला मिळत आहे. त्यात आयोगानं हेही अत्यंत महत्त्वाचं एक विधान केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की राज्यपालांनी स्वतःच बहुमत ठरवू नये, ते बहुमत जे आहे ते सभागृहात सिद्ध करण्यासाठी संबंधित पक्षाला सांगण्यात यावं किंवा संबंधित पक्षाच्या नेत्याला सांगण्यात यावं. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सरकारी आयोगाच्या वतीनं सांगितला गेलेला आहे. आणि हेच तमिळनाडूच्या बाबतीत मात्र सध्या घडताना बघायला मिळत नाहीये. राज्यपालांची भूमिका अशी आहे की तुम्ही 118 आमदारांचं संख्याबळ जे आहे ते मला आत्ता दाखवा, मगच मी तुम्हाला सरकार शपथ मुख्यमंत्री पदाची देतो किंवा सत्ता स्थापनेसाठी तुम्हाला निमंत्रण देतो. अशा पद्धतीची भूमिका सध्या राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची असल्याचं बघायला मिळतंय. पण आयोगाने स्पष्टपणे शिफारस केलेली आहे की राज्यपालांनी बहुमत ठरवू नये,
त्यांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगावं, पण ते बहुमत कुठं सांगावं ते सभागृहात सांगावं, म्हणजे विधिमंडळाच्या पटलावरती त्यांना आपलं बहुमत सिद्ध करण्यास सांगावं. ही अत्यंत महत्त्वाची शिफारस आहे आणि याच शिफारसीचा आधार घेऊन अभिनेते विजय आणि त्यांचा TVK पक्ष जो आहे तो कोर्टामध्ये देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आज अभिनेते विजय यांनी दुसऱ्यांदा राजेंद्र आर्लेकरांची राज्यपालांची भेट घेतली, पण राज्यपालांची भूमिका त्या आपल्या भूमिकेवरती स्पष्ट ठामपणे असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. असंही त्या आयोगानं पुढे म्हटलेलं आहे की सरकार स्थापन केल्यानंतर शक्य तितक्या लवकर फ्लोर टेस्ट जी आहे ती त्या संबंधित पक्षाला घ्यायला तुम्ही सांगावी, पण पहिल्यांदा तुम्हाला मुख्यमंत्र्यांना शपथ द्यावा लागेल आणि मग जो म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे जो विधिमंडळाचा नेता निवडला गेलेला असेल त्या नेत्याला तुम्ही फ्लोरवरती तुमचं बहुमत म्हणजे 118चं आमदारांची संख्याबळ जे आहे ते विजय यांना सभागृहामध्ये सिद्ध करावं लागेल. जर त्यांना तिथं ते संख्याबळ जुळवता आलं नाही तर हे विजय यांचं सरकार जे आहे ते किंवा त्यांनी जर सरकार स्थापन केलं तर ते सरकार कोसळणार आहे. पण विजय यांना अद्यापपर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथ दिली गेलेली नाहीये, कारण आर्लेकरांचं राजेंद्र आर्लेकर जे राज्यपाल आहेत त्यांचा मुद्दा हाच आहे की तुमच्याकडे 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र जे आहे ते तुमच्याकडे नाहीये. अशा पद्धतीची त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं तमिळनाडूमध्ये सध्याच्या काही घटना घडतात, त्यामुळं एक राजकीय खूप गोंधळाची परिस्थिती किंवा राजकारण या सगळ्या भूमिकेमुळे आपल्याचं बघायला मिळते. खरं तर राज्यपालांच्या भूमिकेवरती TVK पक्षानं अद्यापर्यंत म्हणजे TVK पक्षाच्या नेत्यांना कडाडून जरी टीका केलेली नसली तरी इतर जे पक्ष आहेत त्यांच्याकडनं मात्र राज्यपालांच्या भूमिकेवरती शंका उपस्थित केल्याचं बघायला मिळते. म्हणजे तमिळनाडूमधील जर सांगायला गेलं तर DMK पक्ष जो आता मागच्या सरकारमध्ये सत्तेमध्ये होता, पण तो या सरकारमध्ये आता त्यांना विरोधी बाकावरती बसावं लागणार, त्यांच्याकडे तेवढी संख्या आमदारांची नाही आहे. DMK पक्षाच्या नेत्यांनी देखील राज्यपालांच्या भूमिकेवरती टीका केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. सोबतच दुसरा एक 4 आमदारांचा पक्ष निवडून आलेला आहे, त्या आमदारांच्या पक्षानं देखील राज्यपालांच्या भूमिकेवरती टीका केलेली आहे. राज्यपाल आडमुठेपणानं भूमिका घेत आहेत अशा पद्धतीची टीका त्यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे. संजय राऊत यांनी आज सकाळीच राज्यपालांवरती टीका केल्याचं बघायला मिळते आणि राज्यपाल हे भारतीय जनता पार्टीसारखं वागतायत अशी स्पष्ट टीका संजय राऊत यांनी आज सकाळी राज्यपालांवरती केल्याचं बघायला. कारण या सगळ्या सत्ता स्थापनेमध्ये राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, पण राज्यपालांची भूमिका TVK आणि विजय यांच्या बाबत सध्या तेवढ्या त्या बाजूची किंवा विजय यांच्या बाजूची दिसत आपल्याला नाहीये. खरं तर राज्यपाल आणि सरकार यांचा संघर्ष हा काय तमिळनाडूसाठी नवा नाहीये. म्हणजे मागच्या सरकारमध्ये आपण जर बघितलं तर तत्कालीन राज्यपाल जे होते तमिळनाडूचे रवी आणि तिथलं जे सरकार होतं स्टॅलिन MK स्टॅलिन यांच्यामध्ये वारंवार खटके उडल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. म्हणजे सभागृहामध्ये तर राज्यपालांना अभिभाषण देखील करता आलेलं नव्हतं, तेव्हा ते निघून गेलेले होते. त्यानंतर तमिळनाडू सरकार आणि राज्यपाल यांच्यामधील वाद पार थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणामध्ये राज्यपाल आणि सरकार हा काही नवा वाद नाहीये, पण आता त्या नवा वादाचा पुढचा अंक तमिळनाडूच्या राजकारणामध्ये आता सुरू झालेला आहे का याचीही चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. पण या सगळ्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आगामी काळामध्ये नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि TVK यांचा पक्ष या सगळ्या गोष्टींचा किंवा जो सरकारी आयोगाने शिफारसी केलेल्या होत्या त्या शिफारसीचा आधार घेत सुप्रीम कोर्टाचं दार कोर्टाचं दार ठोठावतो का हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे. ज्या विजय यांच्या पक्षाला जनतेनं कौल दिल्याचं बघायला मिळतं. अर्थात सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या आमदारांची संख्या जेवढी लागती तेवढा जरी कौल दिला नसला तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी बनणे एवढा कौल विजय यांच्या पक्षाला त्यांनी दिलेला आहे. पण जनतेच्या मनातनं विजय जरी सध्या निवडून आले असते किंवा जनतेच्या मनात विजय आणि त्यांचा पक्ष जरी बसला असला तरी या राजकारणाच्या पटावरती विजय यांचा पक्ष आणि अभिनेते विजयी ठरतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती तमिळनाडूच्या राजकारणामध्ये पुढच्या 2-3 दिवसामध्ये काय घडतं हे बघावं लागणार आहे. पण सध्या तमिळनाडूचं राजकारण हे अत्यंत इंटरेस्टिंग पद्धतीने पुढे चालल्याचं आपल्याला बघायला मिळतं. या सगळ्यामध्ये राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे राज्यपाल नेमकं काय भूमिका घेतात, राज्यपालांच्या भूमिकेनंतर तमिळनाडूमध्ये नेमकं राजकारण कशा पद्धतीने पुढे जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण सध्या तमिळनाडूच्या राजकारणावरती सगळ्या देशाचं लक्ष लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.